नागपुर विश्वविद्यालय में 20 तारीख को हुआ आंदोलन अब कानूनी पचड़े में तब्दील हो चुका है। जमनालाल बजाज भवन में तोड़फोड़ के बाद पुलिस ने एफआईआर दर्ज की। कुलगुरु मनाली क्षीरसागर ने कहा कि कानून हाथ में लेने वाले आंदोलनकारियों पर उचित कार्रवाई की जाएगी। तस्वीरों में साफ देखा जा सकता है कि किस तरह यूनिवर्सिटी के जमनालाल बजाज प्रशासनिक भवन में हंगामा हुआ। कुलगुरु मनाली क्षीरसागर के कैबिन के बाहर प्रदर्शनकारियों ने जमकर नारेबाजी की और वहां रखी सरकारी संपत्तियों और गमलों को तोड़ दिया। सुरक्षा कर्मियों की सूचना पर पहुंची अंबाझरी पुलिस ने तुरंत एक्शन लेते हुए प्रदर्शनकारियों को हिरासत में लिया। यूनिवर्सिटी प्रशासन ने सीसीटीवी और वीडियो फुटेज के रूप में पुख्ता सबूत पुलिस को सौंपे, जिसके बाद पुलिस आगे की कानूनी तफ्तीश में जुटी हुई है। की ज्या वेळेला हे सगळं झालं त्यावेळेला ताबडतोब आम्ही कंप्लेंट केली। त्याचं सगळं व्हिडिओ फुटेज आणखीन त्याचे सगळे फोटोग्राफ्स हे सगळे अवेलेबल होते। सगळ्या रील सगळीकडे फिरल्या, सगळे व्हिडिओ सगळीकडे सर्क्युलेट झाले। त्याच्यामुळे असं काही लपून राहिलं नाही। आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी कंप्लेंट केली त्या दिवशी तर आपल्या सगळ्यांनाही माहीत असेल की एफआयआरची एक प्रोसेस असते आणि मग तेवढ्या वेळात सगळीकडे असं झालं की आम्ही एफआयआर करणार नाही करणार वगैरे, पण पहिली स्टेप जी असते ती कंप्लेंट देण्याची असते, जी आम्ही त्या दिवशी केली। मग दुसऱ्या दिवशी रात्री 11 वाजता तो एफआयआर झाला आणि त्याच्या मधल्या कालावधीत आमच्याकडनं आम्ही फॉलोअप घेतच होतो की काय झालं, कारण ते निवेदन घ्यायला येतात, त्याच्यानंतर ते पंचनामा करायला येतात, त्याच्यानंतर त्याच्यावर ते आपल्याला वेगवेगळे डॉक्युमेंट्स मागतात। तर ही सगळी प्रक्रिया त्यांनी इन द मीन टाईम आमच्याकडनं करवून घेतली की आम्हाला निवेदनाची कॉपी द्या किंवा आम्हाला अजून काय तुमच्याकडे फोटोग्राफ्स असतील ते द्या, तर फुटेज असेल ते द्या। तर हे जे काही कुठल्या पण ॲप्लिकेशन नंतर जे एफआयआर दर्ज करण्यासाठी जी काही प्रोसेस असते ती प्रोसेस केली आणि मला असं वाटतं की आज गुन्हा झाला, ॲप्लिकेशन दिली विद्यापीठाने आणि उद्या रात्री 11 वाजेपर्यंत एफआयआर झाला म्हणजे मला वाटतं ठीकच असेल। म्हणजे इतकाच वेळ लागत असेल, कारण याच्या आधी पण मी NUSIचं आम्ही केलं त्यावेळेला तर उलट आम्ही दुसऱ्या दिवशी ॲप्लिकेशन केली आणि तिसऱ्या दिवशी त्याचा एफआयआर झाला। तर साधारण तेवढा पिरियड लागतो, कारण हे तर पहिल्यांदाच मी करते आहे एफआयआर, त्याच्यामुळे मला 2 एफआयआरवरनं असं वाटतं की एवढा वेळ लागत असेल। नाही, आता कसा विषय आहे की आपण तर मुळात आपल्याला कोणी हे सांगतही नाही की ते 50 येणार आहे का 100 येणार आहे का 5 येणार आहेत। त्याच्यानंतर ज्या वेळेला ते आपल्याला परवानगी मागतात त्यावेळेला आपण जी वेळ देतो ती पण वेळ त्यांनी पाळायलाच पाहिजे असं पण नाही। एक तर खोटं बोलतात, सगळ्याच्या सगळे म्हणतात की इतके वाजताची वेळ दिली आहे, तितके वाजताची वेळ दिली आहे, जेव्हा की आपण वेळ पण दिलेली नसते। आणि मग त्याच्यानंतर आपल्याला हेही माहिती नसतं की किती लोक येणार आहेत, तर तुम्ही कशी काय सिक्युरिटी अरेंज करणार। आणि रोज माझ्याकडे 100 लोक येऊ शकतात म्हणून जर मी 100 सिक्युरिटी गार्ड्स लावले तर त्यांना पोषणं आणि त्याच्यात विद्यापीठाचे पैसे घालणं ते पण चुकीचं आहे। त्याच्यामुळे आल्या परिस्थितीला तोंड द्यायचं आणि ॲक्शन घ्यायची, जेणेकरून एकदा एफआयआर झाल्यानंतर मग तो म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यांनाच एवढं कळतं की आता पुन्हा जमावबंदी वगैरे सगळे कलम असतातच, पोलिसांनी टाकलेले असतात। त्याच्यामुळे मला वाटतं एवढे सुज्ञ असतात लोक की त्यांना कळतं की आपण पुढे काय करायचं। आता हेच आता लोकशाहीमध्ये तर असंच होणार ना, लोकांना तुम्ही थांबवू तर शकणार नाही। लोकतंत्र में छात्रों की समस्याओं के लिए आवाज उठाना जायज है, लेकिन भारतीय जनता युवा मोर्चा के इस आंदोलन में जिस तरह सार्वजनिक संपत्ति को नुकसान पहुंचाया गया उसे सही नहीं ठहराया जा सकता। अब देखना होगा कि यूनिवर्सिटी के सबूतों के आधार पर पुलिस इन आंदोलनकारियों के खिलाफ क्या कदम उठाती है।